ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात आलेत। अपसंपदा प्रकरणी वैभव नाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र देण्यात आलंय। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात एसीबीने माहिती मागवली आहे। विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत की 2 गाळे स्वतंत्र आहेत अशी माहिती एसीबीने मागवली आहे। रत्नागिरी एसीबीच्या पोलीस उपाधीक्षकांचं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र गेलेलं आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईकांनी या गाळ्याची खरेदी केलेली होती। 2022 सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा मालमत्ता प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे। अधिकारी बदल असतात तशा पुन्हा चौकशा सुरू होत असतात किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशा सुरू होतात। हे खरं तर माझ्यावर अन्यायदायक आहे, परंतु असून देत, ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, परंतु हा कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार एवढं मात्र निश्चित आहे। 5-5 वर्ष एलसीबी विभाग एखाद्या माणसाची चौकशी करतोय आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत। फक्त माझीच चौकशी सुरू आहे, हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे। चौकशीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे शेवटी ती प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि माझी खात्री आहे की वैभव नाईक याच्यामधून सही सलामत बाहेर पडतील आणि ते माझे त्यांचे जवळचे संबंध आहेत। अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे, चांगले व्यावसायिक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं काय झालं असेल असं मला वाटत नाही।